मुलातून हरिपाठ कसा करायचा? आपण प्रार्थना म्हटली, नामस्मरण कसं करायचं? आता नामस्मरण करताना किती लोकांना झोप आली? हात वर करा. एक, दोन, भरपूर निवांत झाले सगळे. तुम्ही म्हणत नव्हता म्हणून झोपी गेला. तोंडाने म्हणत राहिलं ना की झोप आली नसते. काय होतं, ऐकत बसलं की झोप येणार, निवांतपणा येतो ना, त्यामुळे होतं. म्हणून नामस्मरण करताना वैखरीमध्ये थोडं नाम घ्यायलाच पाहिजे. त्याचा एक फायदा असा होतो की व्हायब्रेशन नंतर राहतात. पुन्हा पुन्हा 20 मिनिटं 25 मिनिटं जेव्हा म्हणतात तर तुम्ही चहा, ज्याने म्हटलं चहा पिताना सुद्धा त्यांच्या आतमध्ये ती व्हायब्रेशन चालू राहिलेली अनुभव आले, म्हणजे त्यांना सतत अनुसंधानासाठी ते उपयोगी पडतात. म्हणून वैखरी म्हणजे खूप मोठ्याने नव्हे, पण म्हटलं पाहिजे मध्यमेत म्हणून हळूवारपणे म्हणा, पण तो भाव धरत धरत जितका म्हणता येईल तितकं मग झोप येणार नाही. आपण काय करतो, नुसतं ऐकायचा प्रयत्न करतो. ऐकलं की झोपलात म्हणून समजलं, कारण ते तिथे जाणं नेहमी होईल, कळलं ना. म्हणून तिथे नामस्मरण हे जरा मुखात यायला हवं. त्यामुळे ते करता करता ती व्हायब्रेशन तुम्हाला हळूहळू अनुभवायला येते. तर आपण आता हरिपाठाचं अर्थ सुद्धा एक लक्षात ठेवायचं. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, किंवा सुरुवातीला त्यांनी जसं सांगितलं की देवाची द्वारी उभा क्षण बरी तेने मुक्तीचारी साधी. अखंड स्मरण, अखंड स्मरण म्हणजेच अनुसंधान. आपोआप अखंड स्मरण येणार नाही. आतून ज्यावेळेला स्मरण प्रगट व्हायला लागलं की ते अनुसंधान होतं, ते अखंड असतं. तो भाव आणि भान धरूनच प्रार्थना म्हणायची, आपला हरिपाठ म्हणायचा. आपण म्हणू, आपल्या सगळ्यांचं पाठ असेल, बहुतेक नसेल तर ऐकून ऐकून पाठ होईल. कळत. हे का घेतलं की चाल वेगळी असल्यामुळे बऱ्याच वेळा शब्द सुटतात, म्हणून आपण ते जरा शब्द चुकू नये म्हणून तर थोडा हे हरिपाठ करताना हरिपाठ सुरू करू त्यावेळेला हा भावच तिथे असा असला पाहिजे. चैतन्य स्वरूप. हरी म्हणजे काय? चैतन्य स्वरूप. एक अर्थ लक्षात ठेवा, हरिमुखेपणा म्हणजे चैतन्य स्वरूपच आहे. हे अखंड स्मरणात ठेवणं म्हणजे हरिमुखेपणा, पुण्याची गणना. कळलं ना? म्हणून इथे जे बोलणार आहे आणि ऐकणार आहे ते सगळं चैतन्य स्वरूपच आहे. म्हणजे ते अनुसंधानासाठी ते उपयोगी ठरतं. भान घेणं आणि भाव धरणं. भाव आणि भानातूनच हरिपाठ म्हणायचं. अर्थ अखंड नामस्मरण करायचं आहे आणि त्यासाठी भाव धरा, श्रद्धेने करा, सद्गुरूच्या संघामध्ये राहून करा. हे चैतन्य स्वरूप सर्वत्र भरलेलं कसं आहे हे प्रत्येक अभंगामध्ये हळूहळू सांगितलेलं आहे ज्ञानेश्वरांनी. तिथे लक्ष देऊन तितकं आपण म्हणायला लागू की तिथे लक्षात येईल की काय म्हटलेलं आहे. आणि त्यामुळे चैतन्य भावातून आपण आता हरिपाठ करायचं आहे. करायचं आहे. सद्गुरुनाथ महाराज, देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तीचारी साधी. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. असोनी संसारी जिवे वेगू करी, वेदशास्त्र उभारी पाया सदा. ज्ञान देव म्हणे व्यासाची या पूर्णा, द्वारकेचा राणा पांडवा घरी. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. चहुवेदी जाण षडशास्त्री कारण, 18 पुराणे हरिसी गादी.
मंतुनी नवनीता तैसे घे आनंदा वाया व्यर्थ कथा सांडी मारू एक हरी आत्मा जीव शिव समा वाया तू दुर्गमा न खाली मन ज्ञान देवा पाठ हरी हा वैकुंठ भरला घन दाट हरी दिसे हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी त्रिगुण सार निर्गुण हे सार सारा सार विचार हरी पाठ सगुण निर्गुण गुणाचे अगुण हरी विना मन व्यर्थ जाय अव्यक्त निराकार नाही त्याकार जेतोली चराचर त्यासी भजे ज्ञान देवा ध्यानी राम कृष्ण मनी अनंत जन्मानी पुण्य होय हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी भावे विण भक्ती भक्ती विण मुक्ती बळे विण शक्ती बोलू नये कैसे दैवत प्रसन्न त्वरित उदारा हे निवांत शिरसी वाया सायासे करीसी प्रपंच दिननिशी हरीसी न भजसी कवया गुणे ज्ञान देव म्हणे हरी जप करणे केल धरणे प्रपंचाचे हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी योग याग विधी येणे नोहे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म भावे विण देव न कळे निसंदेह गुरु विण अनुभव कैसा कळे तपे विण दैवत दिधल्या विण प्राप्त पूजे विण हित कोण सांगे ज्ञान देव सांगे दृष्टांताची मात साधूचे संगती हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी साधू बोध झाला गुरुनिया ठेला हरीच मुलाला अनुभवे कापुराची वाती उजळली ज्योती ठाईच समाप्ती झाली जैसी मोक्ष रेखे आला मार्गे विनटला साधूचा अंकिला हरी भक्त ज्ञान देवा गोडी संगती सज्जनी हरी दिसे जनी आत्मतत्वी हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पर्वताप्रमाणे पातक कर
म्हणे वज्रलेप होणे अभक्तासी नाही जासी भक्ती ते पतित अभक्त हरिसी न भजत दैवत अनंत वाचाळ परळती परळ त्या कैसा दयाळ आवे हरी ज्ञान देवा प्रमाण आत्मा हा निधान सर्वा घटी पूर्ण एक नांदे हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे म्हणजे रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा आत्मा जो शिवाचा नाम जप एक तत्व नाम साधिती साधन द्वैताचे बंधन न बांधिले नामामृत गोडी वैष्णवाला धनी योगिया साधली जीवन कळा सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवाला धरला कृष्णनाथा ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी विष्णू वीण जप व्यर्थ त्याचे ज्ञान रामकृष्णी मन नाही त्याचे उपजोनी करंटा नेणे अद्वैत वाटा रामकृष्णी पैठा कैसा होय द्वैताची झाडणी गुरु वीण ज्ञान दया कैसे कीर्तन घडे नाही ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान नाम पाठे मौन प्रपंचाचे हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ नामासी विन्मुख तो नर पापिया हरी वीण धावया न पावे कोणी पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक नामे तिन्ही लोक उद्धरती ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे परंपरा त्याचे कुळ शुद्ध हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी हरी उच्चारणी अनंत पाप राशी जातील लयासी क्षण मात्रे तृणाग्नी मेळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी हरी उच्चारण मंत्र हा अगाध पळे भूत पाता भेण्याचे ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ न करवे अर्थ उपनिषदा
हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. तीर्थरथ नेम भावे विण सिद्धी, वायाची उपाधी करीसी जना. भाव बळे आकळे एरविना कळे, करतळी आवळे कैसा हरी. पारिया चालवा घेता भूमीवरी, यत्न परोपरी साधन ऐसे. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण, दिगले संपूर्ण माझे हाती. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. समाधी हरीची समसुखे विन, न साधेल जाण द्वैत बुद्धी. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एकाकेशी राजे सकळ सिद्धी. रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी, जव त्या परमानंदी मन नाही. ज्ञानदेवी रम्य रमले समाधान, हरीचे चिंतन सर्व काळ. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. नित्य सत्यमित हरिपाठ ज्यासी, कली काळ त्यासी न पाहे दृष्टी. राम कृष्ण उच्चार अनंतराशी तप, पापाचे कळप वळती पुढे. हरी 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 मंत्र हा शिवाचा, म्हणती देवाचा दया मोक्ष. ज्ञानदेवा पाठ नारायण नाम, आवडीचे उत्तम निदस्थान. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. एक नाम हरी, द्वैत नाम दूरी, अद्वैत कुसरी विराजाणे. समबुद्धी घेता समान श्रीहरी, शमदमा वैरी हरी झाला. सर्वा घटी राम देहा देही एक, सूर्य प्रकाशक सहस्ररश्मी. ज्ञानदेवा चित्ती हरी पाठ नेमा, मागेलिया जन्मा मुक्त झालो. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. हरी नाम जपे तो नर दुर्लभ, वाचेसी सुलभ राम कृष्ण. राम कृष्ण नामी उन्मनी साधली, तयासी लागली सकळ सिद्धी. सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले, प्रपंची निवारे साधु संगे. ज्ञानदेवी नाम राम कृष्ण ठसा, येणे दश दिशा आत्मराम. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा,
पुण्याची गणना कोण करी, हरिपाठ कीर्ती मुखे धरी गाय, पवित्रची होय देह त्याचा, तपाचे सामर्थ्य कपिनीला अंब, चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे, मातृ पितृ गाता सगोत्र अपार, चतुर्भुज नर होनी ठेले, ज्ञान गुण गम्य ज्ञान देवा लागले, निवृत्तीने दिदले माझे हाती, हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, हरिवंश पुराण हरी नाम संकीर्तन, हरिवीण सौजन्य नेणे काही, तया नरा लादले वैकुंठ जोडले, सकळ घडले तीर्थाटन, मनोमार्गे गेला तो तेथे मुखला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य, हरी ज्ञान देवा गोडी हरिनामाची जोडी, रामकृष्ण यावरी सर्व काळ, हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, वेदशास्त्र पुराण श्रुतीचे वचन, एक नारायण सार जप, जप तप कर्म हरिवीण धर्म, वाहुगाची श्रम व्यर्थ जाय, हरिपाठी गेले ते निवांत चितेले, भ्रमर गुंतले सुमन कळिके, ज्ञान देवी मंत्र हरिनामाचे शस्त्र, यमे कुळ गोत्र वर्जिले, हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, नाम संकीर्तन वैष्णवांची जोडी, पापे अनंत कोडी केली त्यांची, अनंत जन्मांचे तप एक नाम, सर्व मार्ग सुगम हरिपाठ, योग याग क्रिया धर्म धर्म माया, गेले ते विदया हरिपाठी, ज्ञान देवी यज्ञ याग क्रिया धर्म, हरिवीण नेम नाही दूजा, हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती, राम कृष्ण नाम सर्व दोषाहरण, जड जीवांतारण हरी एक, हरी नाम सार जीवाया नामाची, उपमा त्या दैवाची कोण वाणी, ज्ञानदेव सांग झाला हरिपाठ, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा,
पुण्याची गणना कोण करी. नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. नारायण हरी नारायण हरी, मुक्ती मुक्तिचारी घरी त्यांच्या. हरी विण जन्म नरकची पैजाण, यमाचा पाहुणा प्राणी होय. ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड, गगनाहुनी वाड नाम आहे. हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. 7 5 3 दशकांचा मेळा, एकतत्वी कळा दावी हरी. तैसे नवे नाम सर्व मार्गावरीश, तेथे काही कष्ट न लागती. अजपाजपणे उलट प्राणाचा, तेथेही मनाचा निर्धारू असे. ज्ञानदेवाचीने नामे विण व्यर्थ, रामकृष्ण पंथ. हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. जप तप कर्म क्रिया नेम धर्म, सर्वा घटी राम भाव शुद्ध. न सोडी हा भाव टाकी रे संदेहो, राम कृष्णी टाओ नित्य होडी. जात वित्त गोत कुळ शिळ मात, भज का त्वरित भावना युक्त. ज्ञान देवा ध्यानी राम कृष्ण मनी, वैकुंठ भुवनी घर केले. हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. जाणीव नेणीव भगवंती नाही, हरी उच्चारणी मोक्ष. नारायण हरी उच्चार नामाचा, तेथे कली काळाचा लीग नाही. तेथील प्रमाण नेनवे वेदासी, ते जीव जंतुसी केवी कळे. ज्ञानदेवा फळ नारायण पाठ, सर्वत्र वैकुंठ केले असे. हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. एक तत्व नाम दृढ धरी मना, हरीसी करुणा येईल तुझी. ते नाम सोपे रे राम कृष्ण गोविंद, वाचेसी सद्गद जपे आधी. नामा पते तत्व नाही रे अन्यथा, वायानिक पंथा जाशी जणी. ज्ञान देवा मौन सर्व माळ अंतरी, धरोनी श्री हरी हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. सर्व सुख गोडी साईच्या
रिकामा दगडी लावू नको, लटिका व्यवहार सर्व हा संसार, वाया झाड हरिविण, नाम मंत्र जप कोटी जाईल पाप, राम कृष्णी संकल्प धरवी आहे, निवृत्ती सर्व माया तोडी, इंद्रिया सवळी दाखवू नको, तीर्थी भाव धरी रे करुणा, शांती दया पाहुणा हरी करी, ज्ञान देवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान, समाधी संजीवन हरी पाठ, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. पुंडरी वरदे हरी कृष्ण, श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरु श्री नारायण महाराज की जय, सद्गुरु श्री पै महाराज की जय, सर्व संतन की जय. वासुदेव हरी, वासुदेव हरी, वासुदेव हरी. हरिपाठात